तर मित्रांनो फ्रेंड, काल आपण माड्याच्या पुढं 12 किलोमीटर अंतरावर एक रेडीचा पाय बसवायला गेलतो आणि एकटंच गेलतो कारण आपला कारागिरी जी आहे ती तेवढ्या लांबी येत नाही, त्याचे हातपाय सुचतेत, वयस्कर माणूस आहे. आणि काल काय काय जाताना घडलं व्हिडिओमध्ये, कारण काम केलेलं काढलेलं आहे, ती व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ती म्हैस होती गाभण, व्याला झालेली म्हैस होती. सांगोल्यात ती म्हैस विकण्यास नेलती रविवारी. हातात निसटली, कशाला थडकली, पाय मोडलेला होता. काही लोकांनी काल सांगोल्यात पण बघितलेलं असेल. माड्याला चालू होतं, कुत्र्यालाचं पिल्लू कोणतं रस्त्यावर उडवलं होतं, बघायला रस्त्यावरून उचलून आणून बघा आपली गाडी इथं. मित्रांनो, मारडीवरून आपण इथं भुताष्टी गाव आहे, हे माड्याच्या पुढे एक 10-12 किलोमीटर, किती किलोमीटर आहे, 12 किलोमीटर अंतरावर माड्यापासून. तर तिथून आपण आपलं समजा कामधंदा सोडून ह्या रेडीचा पाय मोडलाय मांडीतनं, ते पाय बसवण्यासाठी आला. तुम्हाला दाखवतो, पूर्ण बघा. तर मित्रांनो, ह्या म्हशीचा पाय मोडलेला आहे, एकदम वर म्हणजे चाळा असते ना मांडीचा, त्या चाळ्यात पाय मोडलेला आहे. आम्ही पहिल्यांदा एवढा म्हणजे प्रयत्न करून एवढा पाय बसवलेला आहे, कधी न बांधलेलं एवढं बांधले बघा तुम्ही. हो, इथून एक सुतळी इथे घेतली आहे, त्याच्या खालून एक सुतळी घेतली आहे, अशा मिळून 3 सुतळ्या घेतलेत. पुढं कंडा घातल्यासारखं पुढं कापड बांधले, त्याला ही वड काढून दिल्या, कारण तरी घसरुनी म्हणून पहिल्यांदा बांधत असताना निसटलं होतं, त्यानंतर परत बांधले. ही रेडी आहे बुजार, ही रेडीचे मालक. हो, नाव सांगा की तुमचं, सांगा की नाव. गणेश राहणार भुताष्टे. तर आपण इथं येऊन बसवलेला आहे पाय.